नमस्कार. ब्लिसॉल रेकी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. रेकीची प्रॅक्टिस चालू करण्यासाठी स्टुडंटला रेकी ग्रँडमास्टरकडनं शक्तिपात दीक्षा घेणं जरुरी असतं. या अटुनमेंटमुळे स्टुडंटला रेकी चॅनलाइज करण्याची शक्ती दिली जाते. काही जणांना या संचलनाचा अनुभव लागलीच येऊ लागतो, पण अनुभव आला नाही याचा अर्थ दीक्षा झाली नाही असा होत नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात आणि काही जणांना अनुभव न येताही त्यांची ऊर्जा व्यवस्थित काम करते. रेकी दीक्षा घेतल्यानंतर रेकी शक्ती स्टुडंटच्या सर्व चक्रांमधून अविरतपणे संचार करू लागते आणि सर्व चक्र शुद्ध करण्याचं काम चालू करते. ही शक्ती दीक्षेनंतर स्टुडंटच्या सहस्रार चक्रातून प्रवेश करते आणि आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र आणि तिथून अनाहत चक्रात येते. त्यानंतर स्टुडंटच्या दोन्ही हातांमधून ती स्टुडंटच्या तळहातामध्ये पोहोचते. ही शक्ती 24 तास स्टुडंटसोबत असते. तो केव्हाही या शक्तीचा वापर करू शकतो. फर्स्ट लेवलच्या दीक्षेनंतरच काही जणांना लगेचच शरीरामध्ये कंपनांचा म्हणजेच व्हायब्रेशनचा अनुभव चालू होतो आणि स्टुडंटचे रेकी शक्तीची ट्युनिंग होऊन त्याला निरनिराळे अनुभव येऊ लागतात. दीक्षेनंतर शरीरातून रेकी शक्ती प्रवाहित झाल्यामुळे तळहातामध्ये उष्णता निर्माण झाल्याचं वाटतं आणि रेकी साधकाचे तळहात हे रेकी हिलिंगच्या वेळेस उष्ण असतात. याचा अर्थ रेकी हिलिंग व्यवस्थित होत आहे. परंतु हात उष्ण जरी झाले नाही तरीसुद्धा रेकी हिलिंग व्यवस्थित होत असतं, कारण प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हा अनुभव वेगवेगळा असतो. रेकी दीक्षेनंतर आपल्या शरीराभोवती जे आभामंडळ असतं त्यात फेरफार होऊ लागतात. ते आभामंडळ शुद्ध होऊ लागतं आणि ब्राईट होऊ लागतं आणि साहजिकच रेकी साधकाची तब्येत म्हणजेच आरोग्य हळूहळू उत्तम होऊ लागतं. स्टुडंटने एकदा दीक्षा घेतली की आयुष्यभर ही दीक्षा त्याच्यासोबत राहते. त्याने जरी रेकी प्रॅक्टिस थांबवली तरीही ही दीक्षा त्याच्यासोबतच असते. आयुष्यात पुढे कधीही त्याला असं वाटलं की आता रेकी चालू करावी तर त्याने रेकीला आवाहन करून रेकी शक्तीचा वापर करायला सुरुवात केली तर रेकी शक्ती ताबडतोब त्याच्या तळहातातून प्रवाहित होऊन आपलं हिलिंगचं काम चालू करते. अशा प्रकारे रेकी साधनेमध्ये जरी कितीही वर्ष कितीही महिने खंड पडला तरी रेकीला प्रार्थना करून स्टुडंट आपली रेकी साधना केव्हाही परत चालू करू शकतो. आजसाठी इतकंच. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.